गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रों. स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल या युनिटवरती आपण डिस्कशन करतो आहे आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की व्हॉट डू यू मीन बाय SQC. म्हणजे थोडक्यात त्याची ओळख आपण करून घेतली. तर क्वालिटी ही गोष्ट डिफाईन करत असताना त्याच्यामध्ये कसे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आपल्याला विचारात घ्यावे लागतात त्या संदर्भात काल काही गोष्टी आपण बोललेलो आहोत. त्यामुळे क्वालिटी डिफाईन करणं म्हणजे काय? क्वालिटीची अशी एकच एक व्याख्या आपल्याला करता येऊ शकते का? हा एक मोठा घन प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न खूप साऱ्या स्टॅटिस्टिशियननी केलेला आहे. तर अशा काही ज्या डेफिनेशन्स आहेत त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सो टुडेज लेक्चर इज ऑन definitions of quality. There are several definitions of quality as given by the experts in the field of statistical quality control. पहिली डेफिनेशन आहे, क्वालिटी इज कन्फॉर्मन्स टू रिक्वायरमेंट्स और स्पेसिफिकेशन्स. क्वालिटी म्हणजे काय? तर तुम्ही ज्या गोष्टी ठरवता, स्पेसिफाय करता, त्याच्यावरती खऱ्या उतरणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याला क्वालिटी. सो कन्फॉर्मन्स टू रिक्वायरमेंट्स और स्पेसिफिकेशन्स म्हणजे ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करू शकता का? पूर्ण करणं म्हणजेच क्वालिटी. तर ही जी व्याख्या दिलेली आहे, कन्फॉर्मन्स टू स्पेसिफिकेशन्स किंवा कन्फॉर्मन्स टू रिक्वायरमेंट्स, दिस इज द डेफिनेशन यूज्ड बाय P.B. Crosby, who suggests that in order to manage quality adequately, we must be able to quantify and measure it. त्यामुळे क्वालिटी मॅनेज करण्यासाठी P.B. क्रॉस्बाय हे खूप मोठे मॅनेजमेंट गुरु होऊन गेलेले आहेत. त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला क्वालिटी क्वांटिफाय करता आली पाहिजे आणि ती मेजर करता आली पाहिजे. कोणत्या तरी व्हेरिएबलच्या रूपामध्ये त्याचं तुम्हाला मोजमाप करता आलं पाहिजे. मग तुमच्या लक्षात येईल की ते कन्फॉर्मन्स टू रिक्वायरमेंट किंवा स्पेसिफिकेशन्स आहे की नाही. तर हे जे क्रॉस्बाय होते ते म्हणजे फिलिप बायड क्रॉस्बाय, 1826 ते 2001, was a businessman and author who contributed to the management theory and quality management practices. तर हे अतिशय खूप मोठे मॅनेजमेंट गुरु होऊन गेलेले आहेत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता आणि त्यामुळे क्वालिटीच्या बाबतीमध्ये ते म्हणजे ही वॉज वन ऑफ दी एक्सपर्ट इन द फील्ड ऑफ स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल, P.B. क्रॉस्बाय. त्यानंतर दुसरी डेफिनेशन दिली गेली. दुसरी डेफिनेशन काय? क्वालिटी इज फिटनेस फॉर यूज. आता ह्याच्यामध्ये वस्तूचा वापर हा मुद्दा विचारात घेतलेला आहे. पहिल्या डेफिनेशनमध्ये काय विचारात घेतलं तर ग्राहकांची गरज. आता इथं काय तर ती वस्तू, ती सेवा, त्याचा उपयोग. क्वालिटी इज फिटनेस फॉर यूज म्हणजे वापरण्यासाठी ती योग्य आहे वस्तू म्हणाला तर इट इज ऑफ क्वालिटी. दिस इज ए मोर जनरल डेफिनेशन ऑफ क्वालिटी सजेस्टेड बाय जोसेफ M. Juran. It places emphasis on the consumer aspect of quality. ग्राहकांच्या दृष्टिकोनातून क्वालिटीची डेफिनेशन करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. तर इट एम्फसाइजेस दॅट रिक्वायरमेंट्स अँड स्पेसिफिकेशन्स ट्रान्सलेट फिटनेस फॉर यूज इन टू मेजरेबल क्वांटिटीज. म्हणजे वस्तूच्या वापरासंदर्भात
त्याची योग्यता ही कोणत्या तरी व्हेरिएबलच्या मदतीने मोजमाप करून आपल्याला त्याची क्वालिटी ठरवता येऊ शकते. सो जोसेफ एम ज्युरॉन हे क्वालिटी मॅनेजमेंट गुरु त्यांना म्हटलं जातं. त्यांनी त्या संदर्भात पुस्तक लिहिलेलं आहे आणि खूप सारं संशोधन त्यांनी केलेलं आहे. आपण पुढं बघणारच आहोत ज्युरॉनच्या संदर्भात माहिती. तर दुसरी डेफिनेशन आहे क्वालिटी इज फिटनेस फॉर यूज. पहिली डेफिनेशन होती क्वालिटी इज कन्फॉर्मन्स टू रिक्वायरमेंट्स और स्पेसिफिकेशन्स. आता तिसरी डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन म्हणजे क्वालिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हेरिएबिलिटी. आता ही जी डेफिनेशन दिलेली आहे ती डेफिनेशन दिलेली आहे प्रोफेसर D.C. मॉन्टगोमेरी. आपल्या लायब्ररीमध्ये एक लाल रंगाचं पुस्तक पहा, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल अँड इंट्रोडक्टरी टेक्स्ट. लाल रंगाचं पुस्तक आहे. कॉलेज प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की यू कॅन सर्च ऑन दी गूगल स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. तुम्हाला दिसून येईल की D.C. मॉन्टगोमेरी या लेखकाचं पुस्तक. हे D.C. मॉन्टगोमेरी हे एक विद्वान प्रोफेसर आणि कन्सल्टंट होते क्वालिटीच्या संदर्भात. तर त्यांनी क्वालिटीची डेफिनेशन काय केली? क्वालिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हेरिएबिलिटी. This definition of D.C. Montgomery implies that if the variability in a product's important characteristics decreases, the quality of the product increases. Thus, quality improvement is the reduction of variability in processes and products. आता हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हेरिएबिलिटी का म्हणतात? म्हणजे आता उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे, असं समजा की एखाद्या शिक्षकाची समय सूचकता कशी आहे. वेदर अ टीचर इज पंक्च्युअल टू टाईम ऑर नॉट. हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे, समजा त्या शिक्षकाचं लेक्चर 11 वाजता स्टार्ट होत असेल. इन अ टाईम टेबल इट स्टार्ट्स ऑन 11. मग आपण काही दिवस त्याची नोंद ठेवली. शिक्षकाने किती वाजता लेक्चरला सुरुवात केली? ही स्टार्टेड ॲट 11 o'clock. पहिल्या दिवशी ही स्टार्टेड ॲट 11 o'clock and 2 minutes. 2 मिनटं उशीर आले. एका दिवशी 3 मिनटं उशीर आले. एका दिवशी 4 मिनटं उशीर आले. एका दिवशी बरोबर वेळेवर आले. एका दिवशी 2 मिनटं अगोदर आले. एका दिवशी 5 मिनटं अगोदर आले. मग हा जो टाईम इन ॲडव्हान्स आणि टाईम डिलेड टू स्टार्ट द लेक्चर ह्याची नोंद आपण घेतली तर हा जितका कमी 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 होईल तितका आपण त्या शिक्षकाला जास्त पंक्च्युअल असं म्हणू. सो त्याच्यामध्ये जो व्हेरिएबिलिटी आहे ती कमी होत गेली तर वी से दॅट पर्टिक्युलर पर्सन इज टाईम पंक्च्युअल. असं कोणत्याही गोष्टीमध्ये होऊ शकतं. सो क्वालिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हेरिएबिलिटी. क्वालिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हेरिएबिलिटी. ही तिसरी डेफिनेशन. आता जी चौथी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय आपण समजावून घेऊया. क्वालिटी इज द टोटॅलिटी ऑफ फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए प्रॉडक्ट और सर्विस that bear on its ability to satisfy given needs. आता ही डेफिनेशन सुद्धा ग्राहकांच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी सेवा त्याच्यामध्ये अशी कोणती वैशिष्ट्य आहेत, त्याच्यामध्ये अशा कोणत्या खास गोष्टी आहेत, फीचर्स आहेत की त्या गोष्टी किंवा ती वैशिष्ट्ये दिलेल्या गरजा भागवण्याचे
त्याच्यामध्ये पात्रता किती आहे, ॲबिलिटी टू सॅटिस्फाय गिवन नीड्स. ॲबिलिटी टू सॅटिस्फाय गिवन नीड्स. वस्तू किंवा सेवामध्ये अशी कोणती वैशिष्ट्य आहेत, अशी कोणते खास गोष्टी आहेत, त्या सर्वांचं एकत्रीकरण, त्याला आपल्याला क्वालिटी असं म्हणता येतं. अर्थात ही जी डेफिनेशन आहे, दिस डेफिनेशन वॉज 1978 कन्सेन्सस डेफिनेशन इन ANSI ASQC स्टँडर्ड A3. आता ANSI म्हणजे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट. ही एक संस्था आहे अमेरिकेमध्ये जी वस्तू किंवा सेवांच्या दर्जाच्या संदर्भात विचारविनिमय करणारी स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट आहे. आणि त्या अंतर्गत अमेरिकन सोसायटी फॉर क्वालिटी कंट्रोल ASQC यांनी एकमताने क्वालिटीची डेफिनेशन करायचा प्रयत्न केला. तर ती क्वालिटीची डेफिनेशन ते कशी करतात, तर वस्तू आणि सेवा या सर्वांच्या मध्ये असलेल्या सर्व खास गोष्टी, वैशिष्ट्य, याच्यामध्ये ग्राहकांच्या गरजा भागवण्याची क्षमता आहे का, असेल तर दॅट इज क्वालिटी प्रॉडक्ट. तर गरजा भागवण्याची क्षमता किती प्रमाणात आहे त्यावरून त्याची क्वालिटी ठरवता येते. अँड द लास्ट डेफिनेशन ऑफ क्वालिटी, ही जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आत्ता जस्ट आपण पाहिलेली डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये एका शब्दाचा फरक आहे. क्वालिटी इज द टोटॅलिटी ऑफ फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए प्रॉडक्ट और सर्विस दॅट बियर ऑन इट्स ॲबिलिटी टू सॅटिस्फाय स्टेटेड और इम्प्लाइड नीड्स. आणि इथं काय आपण पाहिलं, टू सॅटिस्फाय गिवन नीड्स. म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या कस्टमरची गरज ही अशी काय असू शकते की ते कोणताही उत्पादन पूर्ण करेल तसं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार किंवा प्रत्येक ग्राहकांच्या समूहाच्या गरजेनुसार एखाद्या वस्तूची क्वालिटी ठरवायचं म्हटलं तर तो उत्पादकांच्यावर अन्याय होऊ शकतो. मग डेफिनेशनमध्ये बदल काय केला, किंवा एखादी जी वस्तू आहे त्या वस्तू वापरण्यासंदर्भातल्या ज्या गरजा आहेत, म्हणजे इम्प्लाइड नीड्स ज्याला म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ एखादं गॅजेट मी घेतलं, मोबाईल. आता मोबाईलने माझ्या कोणकोणत्या गरजा भागवायला हव्यात याला आपण इम्प्लाइड नीड्स असं म्हणू शकतो. किंवा ती मोबाईल तयार करणारी कंपनी काय करते, ती तुमच्या कोणकोणत्या गरजा भागवते ह्याचं एक स्टेटमेंट देते तुम्हाला. म्हणजे दिस पर्टिक्युलर मोबाईल हॅज अ कॅमेरा ऑफ दॅट मच पिक्सेल, त्याचं स्क्रीन एवढ्या सेंटीमीटरमध्ये आहे, त्याच्यामध्ये रॅम एवढी आहे, त्याच्यामध्ये इंटरनल मेमरी एवढी आहे वगैरे. अशा प्रकारच्या ज्या स्टेटेड नीड्स ग्राहकांच्या गरजानुसार त्यांनी स्टेटेड केलेलं आहे. किंवा आपण ज्यावेळेला एखादी वस्तू खरेदी करायला जातो आणि त्या दुकानदाराला सांगतो की मला एवढी इंटरनल मेमरी असलेलं किंवा प्रोसेसर या कॅपॅसिटीज असलेला मोबाईल हवा आहे, सो आय हॅव स्टेटेड माय नीड्स. आता ह्या माझ्या जे स्टेटेड नीड्स आहेत त्या पूर्ण करणारी एखादी वस्तू जर मला सापडली तर वी से दॅट इट इज अ क्वालिटी प्रॉडक्ट. सो स्टेटेड और इम्प्लाइड नीड्स आणि गिवन नीड्स याच्यातला फरक तुमच्या लक्षात येईल. तर ही जी डेफिनेशन आहे, दिस डेफिनेशन इज अडॉप्टेड इन ISO 9000. ISO 9000 हा एक ब्रँड आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की एखाद्या ऑफिसला, शाळेला, ऑर्गनायझेशनला, एखाद्या प्रोडक्शन युनिटला म्हणजे कारखान्यांना ISO मानांकन त्याला म्हणतो आपण, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणारी संस्था आहे आणि ती काय करते, क्वालिटीच्या संदर्भात सर्टिफिकेशन करत असते.
तर ह्या ISO 9000नी ॲडॉप्ट केलेली ही डेफिनेशन आहे. इट इम्प्लाइज दॅट क्वालिटी इज ॲन ॲट्रिब्यूट ऑफ द प्रॉडक्ट. A product is a quality product if it meets all the requirements established for it. That is, it is a defect-free product. ज्याच्यासाठी ती वस्तू तयार केलेली आहे त्या सर्व गरजा त्याने भागवायला हव्यात. अशी वस्तू असेल तर त्याला आपल्याला क्वालिटी प्रॉडक्ट म्हणता येत. म्हणजे त्याच्यात कोणता डिफेक्ट असायला नको. तर अशा पद्धतीने ह्या ज्या 5 डेफिनेशन्स आहेत त्या 5 डेफिनेशन क्वालिटीच्या आपण पाहिल्या. पहिली जी डेफिनेशन आहे ती कन्फॉर्मन्स टू रिक्वायरमेंट्स और स्पेसिफिकेशन्स. दुसरी डेफिनेशन आहे ती फिटनेस फॉर यूज. तिसरी डेफिनेशन आहे क्वालिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हेरिएबिलिटी. चौथी आणि पाचवी जी डेफिनेशन आहे ती वेगवेगळ्या संस्थांनी तयार केली, म्हणजे ASQC अमेरिकन सोसायटी फॉर क्वालिटी कंट्रोलनी एकमताने 1978 साली केलेली ती डेफिनेशन आहे. आणि डेफिनेशन नंबर 5 ही ISO 9000 हे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये केलेली डेफिनेशन आहे. सो इन शॉर्ट what we can say, a product is said to be a quality product if it satisfies needs of the customers, if it conforms to specifications. पण आता या गोष्टींचं मोजमाप कशा पद्धतीने करायचं, त्याचं क्वांटिफिकेशन कोणत्या पद्धतीने करता येतं, तर अशा साऱ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. सो आय थिंक आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या क्वालिटीच्या 5 डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत. दिस इज इनफ अँड विल स्टॉप हिअर. टुमॉरो विल कंटिन्यू विथ द सेम टॉपिक. Till then, goodbye. Stay at your home. Stay safe. Thank you.